नमस्कार. पोलीस भरती महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीवर आधारित सामान्य ज्ञानचे प्रश्न पाहणार आहोत आणि सामान्य ज्ञानचे 25 प्रश्नांची उत्तरं स्पष्टीकरणासह आपण पाहणार आहोत. आणि हे जेवढे प्रश्न मी घेणार आहे ना, ते सगळे प्रश्न ॲक्च्युअलमध्ये पोलीस भरतीमध्ये विचारलेले प्रश्न आहेत आणि असेच प्रश्न तुम्हाला आगामी भरतीमध्ये सुद्धा विचारले जाणार आहेत. आणि पोलीस भरतीवरचा आपला हा दुसरा व्हिडिओ आहे. कालच मी बुद्धिमत्ता चाचणीवर एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहून घ्या. खूप छान त्याच्यामध्ये 15 प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारलेले दिलेले आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि पोलीस भरती महाराष्ट्र हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे हे सबस्क्राईब करा. जर तुम्हाला पोलीस भरती रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि पोलीस भरती रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. यामध्ये तुम्हाला अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, जी के म्हणजे पोलीस भरतीचा जो काही सिलेबस आहे ना तो संपूर्ण कव्हर होतो आणि यात जी माहिती दिलेली आहे तसेच प्रश्न तुम्हाला ॲक्च्युअल परीक्षेमध्ये विचारले जातात. निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होईल. चला तर मग आता आपण पहिला प्रश्न पाहूयात. तर या ठिकाणी पहा, आता पहिला प्रश्न आहे की खालीलपैकी काय म्हटलेलं आहे आपल्याला, खालीलपैकी एकच सेकंद द्या मला फक्त. खालीलपैकी कोणत्या देशाचे खेळाडू अलीकडे क्रिकेटच्या चेंडूसोबत छेडछाड केल्याने चर्चेत आले आहेत? आता एक लक्षात ठेवा की तुम्ही जर क्रिकेट पाहत असाल तर ऑस्ट्रेलियासोबत आपलं मॅच सुरू असताना ऑस्ट्रेलिया नेहमी समोरचा जी टीम असते त्या टीमच्या खेळाडूंना उचकवण्याचा प्रयत्न करते, तसेच बॉलसोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे त्याचं उत्तर ऑब्व्हियसली काय उत्तर आहे? ऑस्ट्रेलिया हे त्याचं उत्तर आहे की ऑस्ट्रेलिया देशाचे खेळाडू अलीकडेच क्रिकेटच्या चेंडूसोबत छेडछाड केल्याने चर्चेत आले आहेत. आता त्याच्या पुढचा प्रश्न आहे, पाण्याची महत्तम घनता किती तापमानावर असते? आता पाण्याची जी महत्तम घनता, महत्तम या शब्दाचा अर्थ काय माहिती आहे का? जास्तीत जास्त. लघुत्तम म्हणजे कमीत कमी, महत्तम म्हणजे जास्तीत जास्त. मराठीमध्ये हे दोन शब्द लक्षात पण ठेवा. महत्तम आणि लघुत्तम हे दोन विरुद्धार्थी शब्द आहेत. तर पाण्याची महत्तम घनता ही किती तापमानावर असते? तर त्याचं उत्तर आहे 4°C तापमानावर असते. 4°C तापमानावर पाण्याची महत्तम घनता असते आणि 0°C ते 4°C या दरम्यानचं जे पाण्याचं तापमान असतं ना, या दरम्यानच्या तापमानाला पाण्याचं असंगत आचरण असं म्हटलं जातं. ते पण लक्षात असू द्या. कारण मुळामध्ये होतं काय की 0°C पुढे जर तापमान वाढलं तर एखाद्या पदार्थाची घनता ही काय होत जात असते? कमी कमी होत जाते. पण पाण्याचं उलटं होतं. पाण्याची घनता ही वाढत जाते आणि 4°C तापमानाला ती महत्तम होते आणि यालाच पाण्याचं असंगत आचरण असं म्हटलं जातं. आणि या पाण्याच्या असंगत आचरणामुळे जे शीत प्रदेश असतात, बर्फाचे प्रदेश असतात, त्या ठिकाणी काय होतं तर त्या बर्फाच्या खाली जलचर प्राणी, जलचर वनस्पती या जिवंत राहतात. तर 4°C हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे पहा, कच्ची फळे पिकवण्यासाठी डॅश डॅश हा गॅस वापरतात. आता कच्ची फळं जर पिकवायची असतील तर त्यासाठी इथिलीन नावाचा गॅस वापरला जातो. हे त्याचं उत्तर आहे, इथिलीन. त्याच्यामध्ये मग केळी आलं, पपई झालं, म्हणजे आपण जी आंबे झालं, म्हणजे जी काही कच्ची फळं पिकून आपण खातो ना ती पिकवण्यासाठी इथिलीनचा वापर केला जातो. ॲस्कॅरियासिस हा रोग डॅश डॅश यामुळे होतो. तर ॲस्कॅरियासिस हा जो रोग आहे ना हा कृमी यांच्यामुळे होतो. डी हे त्याचं उत्तर आहे, कृमी. आता पाचवा प्रश्न आपण पाहूयात. पाचवा प्रश्न आहे पहा, हरित सेना कशाशी संबंधित आहे? आता नावातच आहे हरित सेना, ही कशाशी संबंधित आहे? तर वनीकरणाशी संबंधित आहे. आणि वनीकरण वाढवणे, वृक्षांचं प्रमाण जास्तीत जास्त करणे हे हरित सेनेचं काम असतं आणि वनीकरणाचं रक्षण करणे हे सुद्धा हरित सेनेचं काम असतं. पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? तर याच्यामध्ये पहा, पहिलं विधान आहे पृथ्वी पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरते, हे विधान चुकीचं आहे. दुसरं आहे पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, तर हे विधान बरोबर आहे. पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते म्हणून आपल्याला सूर्य पूर्वेला उगवताना दिसतो. पृथ्वी दक्षिणेकडून उत्तरेकडे फिरते, हे विधान चुकीचं आहे आणि हे तर चुकीचं आहे. तर बी हे त्याचं उत्तर आहे. पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते हे विधान बरोबर आहे आणि पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असल्यामुळं आपल्याला सूर्य पूर्व दिशेला उगवताना दिसतो आणि पश्चिमेला मावळताना दिसतो.
महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्य सेवा हक्क आयुक्त डॅश डॅश हे आहेत. आता महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्य सेवा हक्क आयुक्त हे स्वाधीन क्षत्रिय हे आहेत. हे त्याचं उत्तर आहे, स्वाधीन क्षत्रिय. आता त्याच्या पुढचा प्रश्न आहे, स्वाधीन क्षत्रिय हे IAS अधिकारी होते बरं का. महाराष्ट्र राज्यात पंचायत राज पद्धतीची सुरुवात केव्हा झाली? आता महाराष्ट्र राज्यामध्ये पंचायत राज पद्धतीची सुरुवात ही 1 मे 1962 या दिवशी झालेली आहे. महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली तर 1 मे 1960ला आणि पंचायत राजची सुरुवात कधी झाली तर 1 मे 1962. आणि महाराष्ट्रामध्ये पंचायत राजची सुरुवात करण्यासाठी वसंतराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केलेली होती आणि त्या वसंतराव नाईक समितीने केलेल्या शिफारशीनुसारच 1 मे 1962 या दिवशी महाराष्ट्रामध्ये पंचायत राज पद्धतीची सुरुवात झालेली आहे. आता पंचायत राजची सुरुवात करणारं पहिलं राज्य राजस्थान आहे. नागौर या ठिकाणी राजस्थानमधील नागौर जिल्ह्यामध्ये पंचायत राजची सुरुवात झाली. आणि ही जी ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्था असते ना, जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद, तालुका स्तरावर पंचायत समिती आणि गाव पातळीवर ग्रामपंचायत, यालाच आपण पंचायत राज असं म्हणतो. आणि ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थेला पंचायत राज हे नाव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिलेलं आहे. आणि पंचायत राज ही मूळचं स्वप्न महात्मा गांधीजी यांचं होतं. आणि ग्रामीण भागातील पंचायत राज पद्धत ही त्रिस्तरीय आहे. त्या 3 स्तरामध्ये जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद, तालुका स्तरावर पंचायत समिती आणि गाव स्तरावर ग्रामपंचायत असते. तर ह्या सर्व गोष्टींवर तुम्हाला प्रश्न विचारले जातात बरं का, म्हणून मी एक्स्ट्राची माहिती तुम्हाला देत आहे. भारताच्या पहिल्या महिला संरक्षण मंत्री कोण आहेत? आता भारताच्या पहिल्या महिला संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन आहेत. खरं म्हणजे इंदिरा गांधीच पहिल्यांदा महिला म्हणजे पहिली महिला अशी होती जी संरक्षण मंत्री झाली, पण त्यांच्याकडे स्वतंत्र कार्यभार नव्हता. त्या भारताच्या पंतप्रधान असताना त्यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार हा संरक्षण मंत्र्याचा सुद्धा दिला होता. पण निर्मला सीतारामन ह्या स्वतंत्र संरक्षण मंत्री असलेल्या पहिल्या महिला आहेत, ही सुद्धा गोष्ट माहिती असू द्या. आणि सध्या निर्मला सीतारामन ह्या केंद्र शासनामध्ये भारताच्या अर्थमंत्री आहेत. न्यूजमध्ये वगैरे बरेचदा तुम्ही त्यांना पाहिलं असेल. दक्षिण भारतातील वायोट्राम सत्याग्रह चळवळ खालीलपैकी कशाशी संबंधित होती? आता दक्षिण भारतामध्ये जी वायट्रोम सत्याग्रह चळवळ ही मंदिर प्रवेशाशी संबंधित होती. हे त्याचं उत्तर आहे, वायट्रोम सत्याग्रह मंदिर प्रवेशाशी संबंधित होता. आपल्या महाराष्ट्रामध्ये सांगायचं झालं तर मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिक या ठिकाणी केला, काळाराम मंदिरामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी. आणि ही पण तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. त्याच्या अजून आपल्याला 15 प्रश्न पाहायचे आहेत पहा. पण जर तुम्हाला पोलीस भरती रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि पोलीस भरती रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. याच्यामध्ये अंतर्गणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण यांचे रेकॉर्डेड व्हिडिओ दिलेले आहेत, GKच्या PDF दिलेले आहेत आणि तुमचा पोलीस भरतीचा सिलेबस सर्वच्या सर्व सिलेबस यामधनं कव्हर होऊन जातो. तसंच पोलीस भरतीसाठी जर तुम्हाला स्पर्धा परीक्षा अंकगणित आणि स्पर्धा परीक्षा बुद्धिमत्ता चाचणी ही 2 पुस्तकं घ्यायची असतील तर 8806068618 या व्हॉट्सअपच्या नंबरवर गणित बुद्धिमत्ता पुस्तक म्हणून मेसेज करा. फक्त 450 रुपयामध्ये तुम्हाला ही दोन्ही पुस्तकं घरपोच मिळतील. आणि पोलीस भरतीला जसे प्रश्न विचारले जातात ना, तसे सगळे प्रश्न या दोन्ही पुस्तकामध्ये दोन्ही विषयांचे दिलेले आहेत. या 2 विषयांची परिपूर्ण तयारी तुमची होऊन जाईल. चला आता त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आपण. त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा. सन 2004चे रणजी चषक क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद डॅश डॅश या संघाने पटकावले. मी बोलण्याच्या ओघामध्ये सन 2004 बोललो, ते ॲक्च्युली सन 2024 आहे. सन 2024चे रणजी चषक क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद डॅश डॅश या संघाने पटकावले. तर त्याचं उत्तर आहे मुंबई या संघाने पटकावलेलं आहे, हे लक्षात असू द्या. त्याच्या पुढे पहा. घटक राज्याचा आकस्मिक निधी कोणाच्या अखत्यारीत असतो? आता घटक राज्याचा जो आकस्मिक निधी असतो ना, तो राज्यपालांच्या अखत्यारीत असतो. मुळामध्ये आकस्मिक निधी म्हणजे काय ते तुम्हाला आधी समजून देतो. तर कसं असतं ना, अचानकपणे आता समजा सध्या महापूर येत आहे, तर महापूर आला, भूकंप झाला किंवा कोणतीही नैसर्गिक आपत्ती आली, तर अशा वेळेला अचानकपणे म्हणजे पैसे खर्च करण्यासाठी पैसे लागतात. अचानकपणे उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये पैसे खर्च करण्यासाठी पैसे लागतात. मग त्यावेळेला जो पैसा उपलब्ध करून दिला जातो किंवा त्यासाठी जो पैसा राखीव ठेवला जातो ना, तो आकस्मिक निधीमध्ये ठेवला जातो.
आणि राज्यामध्ये या आकस्मिक निधीची जबाबदारी ही राज्यपालांवर असते. आणि हे जर तुम्ही देश पातळीवर विचार केला ना, तर देशाच्या पातळीवर आकस्मिक जी निधीची जबाबदारी असते ती राष्ट्रपतींवर असते. तर हे दोन्ही पण माहिती असू द्या, राष्ट्रपती पण विचारतात की राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रपतींच्या अखत्यारीत असतो आणि राज्य स्तरावर राज्याच्या अखत्यारीत असतो. त्याच्या पुढे आता खालीलपैकी कोणत्या दिवशी पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो? आता पोलीस हुतात्मा दिन कधी पाळला जातो माहिती आहे का? तर त्याचं उत्तर आहे 21 ऑक्टोबर. 21 ऑक्टोबर या तारखेला पोलीस हुतात्मा दिन पाळला जातो. हे त्याचं उत्तर आहे 21 ऑक्टोबर. मराठवाड्यातील कोणत्या शहरास दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते? खूप परीक्षांना रिपीट होणारा प्रश्न आहे पहा मित्रांनो. तर मराठवाड्यातील पैठण हे जे शहर आहे ना, यालाच दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं. आता पैठणचं आधीचं नाव काय माहिती आहे का? प्रतिष्ठान. प्रतिष्ठान म्हणजेच पैठण ही सातवाहनांची राजधानी होती. पैठण हे शहर गोदावरी नदीच्या तीरावर असून छत्रपती संभाजी महाराज नगर जिल्ह्यामध्ये वसलेलं आहे. पैठण शहरामध्ये संत एकनाथ महाराजांचं जन्मगाव पैठण आहे, तिथे त्यांची समाधी आहे. आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचं जे मूळ गाव आहे आप्पेगाव, ते पैठण तालुक्यातच आहे. ह्या सुद्धा गोष्टी तुम्हाला माहिती असू द्या. आणि पैठण हे कशासाठी प्रसिद्ध आहे? तर पैठणीसाठी. नाशिक जिल्ह्यातील येवला सुद्धा पैठणीसाठी प्रसिद्ध आहे आणि पैठण सुद्धा. त्याच्या पुढे आता पुढचा प्रश्न आहे आता, कैद्यांना अभिवचन रजा. आता अभिवचन रजा हा मराठी शब्द आहे, तुमच्या लक्षात आलं नसेल. त्याला इंग्लिश शब्द पॅरोल आहे. आपण बऱ्याच वेळेला वाचतो ना की या कैद्याला पॅरोलवर रजा मिळाली, खास करून जे प्रसिद्ध कैदी असतात त्यांच्याच बाबतीत. तर कैद्यांना अभिवचन रजा म्हणजेच पॅरोल मंजूर करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या अधिकाऱ्यास आहे? तर कैद्यांना अभिवचन रजा म्हणजेच पॅरोल मंजूर करण्याचा अधिकार हा कोणाचा असतो माहिती आहे का? तर हा अधिकार असतो विभागीय आयुक्त यांचा असतो. सी हे त्याचं उत्तर आहे, विभागीय आयुक्त. आता हे विभागीय आयुक्त म्हणजे कोण? तर आपल्याकडे 6 प्रशासकीय विभाग आहेत पहा. कोकण प्रशासकीय विभाग, पुणे प्रशासकीय विभाग, नाशिक प्रशासकीय विभाग, छत्रपती संभाजी महाराज नगर प्रशासकीय विभाग, अमरावती प्रशासकीय विभाग आणि नागपूर प्रशासकीय विभाग. मग या प्रशासकीय विभागाचे जे प्रमुख असतात त्यांना विभागीय आयुक्त असे म्हणतात. तर विभागीय आयुक्त यांना अभिवचन रजा म्हणजेच पॅरोल देण्याचे अधिकार असतात. त्याच्या पुढे आता 16वा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कारागृह विभागाचे पोलीस विभागातील सर्वात वरिष्ठ अधिकारी कोणत्या दर्जाचे आहेत? तर महाराष्ट्रातील कारागृह जो विभाग आहे ना, त्याचे पोलीस विभागातील सर्वात वरिष्ठ दर्जाचे जे अधिकारी असतात ते असतात अप्पर पोलीस महासंचालक या दर्जाचे असतात. बी हे त्याचं उत्तर आहे, अप्पर पोलीस महासंचालक. आता महाराष्ट्र पोलीस दलातील हुद्द्याची चढत्या क्रमाने रचना करा. म्हणजे आपलं जो पदांचा क्रम आहे महाराष्ट्र पोलीस दलातील, त्याचा चढता क्रम असा आहे. तर सर्वात खाली असतो पोलीस शिपाई, त्याच्यावर पोलीस नाईट, त्याच्यानंतर पोलीस हेड कॉन्स्टेबल, त्याच्यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, असा तो क्रम असतो. त्याच्या पुढे पहा आता 18वा प्रश्न आता तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. प्रश्न आहे, फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा 2024चा पुरुष एकेरी टेनिस स्पर्धेतील विजेता खालीलपैकी कोण आहे? तर फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा ही जी आहे ना, ह्या 4 ग्रँड स्लॅम स्पर्धा आहेत पहा. फ्रेंच ओपन, अमेरिकन ओपन, ऑस्ट्रेलियन ओपन. तर त्यांची माहिती असू द्या, त्यांचे विजेते, उपविजेते, एकेरीमध्ये, दुहेरीमध्ये, पुरुष विजेते, स्त्री विजेते, या सर्व गोष्टींची माहिती मागील 1 वर्षाची काढून ठेवा. त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तर फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा 2024चा पुरुष एकेरी टेनिस स्पर्धेतील विजेता कोण आहे? तर त्याचं उत्तर आहे कार्लोस अल्काराज. हे त्याचं उत्तर आहे. बी हे त्याचं उत्तर आहे, कार्लोस अल्काराज. आता आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपलं जे पोलीस भरती महाराष्ट्र हे जे यूट्यूब चॅनल आहे ते सर्वांनी सबस्क्राईब करा. 2024चा हिंद केसरी हा कुस्ती खेळातील किताबाचा मानकरी खालीलपैकी कोण आहे? आता हिंद केसरी ही स्पर्धा कशाशी संबंधित आहे? तर कुस्तीशी. हे पण लक्षात असू द्या. महाराष्ट्रामध्ये जसं महाराष्ट्र केसरी असतो ना, तसं राष्ट्रीय पातळीवर हा हिंद केसरी असतो. तर 2024 मध्ये हिंद केसरी ही स्पर्धा कोणी जिंकलेली आहे? तर समाधान पाटील यांनी जिंकलेली आहे. डी हे त्याचं उत्तर आहे, समाधान पाटील. आता खालीलपैकी कोणते जाल, काय म्हणत आहे मी, खालीलपैकी कोणते जाल हे एखाद्या मर्यादित प्रदेशातील संगणकांना जोडण्यासाठी केले जाते? उदाहरणार्थ ऑफिस,
इमारत. आता मर्यादित प्रदेशातील संगणकांना जोडण्यासाठी लॅनचा वापर केला जातो. पहा, लॅनचा लॉंग फॉर्म काय होतो, तर लोकल एरिया नेटवर्क असा त्याचा लॉंग फॉर्म होतो, हे लक्षात असू द्या. एखाद्या शहरातील संगणकाच्या नेटवर्कला जोडण्यासाठी मॅन म्हणतात, मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. आणि थोड्या जास्त एरियामध्ये जर संगणक एकमेकांशी जोडायचे असतील तर त्यांना वॅन म्हणतात, वाईड एरिया नेटवर्क. तर हे नेटवर्कचे 3 प्रकार आहेत, लॅन, मॅन, वॅन. काही काही परीक्षांना लॅनचा फुल फॉर्म तुम्हाला विचारला जातो, तर लॅनचा फुल फॉर्म आहे लोकल एरिया नेटवर्क, मॅनचा फुल फॉर्म आहे मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क आणि वॅनचा फुल फॉर्म आहे वाईड एरिया नेटवर्क. तर हे लक्षात असू द्या. चला, त्याच्या अजूनही आपल्याला प्रश्न पाहायचे आहेत, पण जर तुम्हाला पोलीस भरतीसाठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि पोलीस भरती रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 300 रुपयामध्ये तुम्हाला हा कोर्स मिळणार आहे आणि पोलीस भरतीला जसे प्रश्न येतात ना तशी सगळी माहिती याच्यामध्ये व्यवस्थित दिलेली आहे. चला, त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता 21 नंबरचा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसेल आणि प्रश्न आहे पहा, सायबर गुन्हा घडवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या बाबींचा अंतर्भाव होतो. आता सायबर गुन्हा घडवण्यासाठी संगणकाचा वापर होतो आणि नेटवर्कचा सुद्धा वापर होतो, म्हणून वरीलपैकी दोन्ही, ती हे त्याचं उत्तर आहे. नुसतं संगणक असेल आणि नेटवर्क नसेल तर तुम्ही सायबर गुन्हा करू नाही शकत, पण तुमच्याकडे संगणक नाही पण नेटवर्क असेल तरी सुद्धा तुम्ही सायबर गुन्हा करू शकत नाही. दोन्हीचं काम आहे. महात्मा गांधींचे राजकीय गुरु खालीलपैकी कोण होते. आता महात्मा गांधीजींचे जे राजकीय गुरु होते ना ते होते पहा, गोपाळ कृष्ण गोखले, हे त्याचं उत्तर आहे. महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु कोण, तर गोपाळ कृष्ण गोखले, हे त्याचं उत्तर आहे. इथं आपले ठालेवरच झालेत, बी वर पाहिजे होतं सी ठाले, तर गोपाळ कृष्ण गोखले हे त्याचं उत्तर आहे. आणि राजकीय गुरु का म्हणलं जातं, तर महात्मा गांधीजी जेव्हा 9 जानेवारी 1915 मध्ये आफ्रिकेमधून भारतामध्ये कायमचं वास्तव्य करण्यासाठी वापस आले, तेव्हा गोपाळ कृष्ण गोखले यांनी महात्मा गांधीजींना सल्ला दिला की तुम्ही संपूर्ण भारताचा दौरा करा, म्हणजे तुम्हाला भारत काय ते माहिती कळेल. आणि ते महात्मा गांधीजींनी ऐकलं. पुढे महात्मा गांधीजींचा इतिहास सर्वांना माहिती आहे आणि गोपाळ कृष्ण गोखले हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे मवाळवादी नेते आहेत, हे पण माहिती असू द्या. आणि त्या गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत शेवट समाज नावाची एक संस्था स्थापन केलेली, ती पण माहिती असू द्या. भारत शेवट समाजाची स्थापना कोणी केली असा प्रश्न विचारला जातो, तर गोपाळ कृष्ण गोखले, आणि त्यांनी पुण्यात केलेली आहे, ही पण माहिती असू द्या. तर ह्या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतरचा आता 23 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात. महाराष्ट्रातील लोकसभेचे एकूण मतदारसंघ किती आहेत. आता महाराष्ट्रामध्ये लोकसभेचे एकूण 48 मतदारसंघ आहेत. मी तुम्हाला थोडी माहितीच देतो पहा, कारण आपल्याला खूप परीक्षांना विचारलं जातं. तर लोकसभा यांनाच आपण खासदार असं म्हणतो. तर लोकसभेमध्ये 48 खासदार निवडून दिले जातात. राज्यसभेमध्ये 19 खासदार निवडून दिले जातात. त्याच्यानंतर विधानसभेच्या सदस्याला आपण आमदार असं म्हणतो. तर विधानसभेमध्ये 288 आमदार निवडून दिले जातात, म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 288 आमदार असतात. महाराष्ट्राची जी विधान परिषद आहे त्या विधान परिषदेमध्ये एकूण किती सदस्य असतात माहिती आहे का, तर ते 78 असतात. तर हे सगळं माहिती असू द्या. महाराष्ट्रातून लोकसभेवर 48 खासदार पाठवले जातात. महाराष्ट्रातून राज्यसभेवर 19 खासदार पाठवले जातात. मग महाराष्ट्रातून एकूण किती खासदार जातात, तर 48 आणि 19 67 खासदार जातात. विधानसभेची सदस्य संख्या किती आहे, 288. विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे, तर 78. हे माहिती असू द्या. मी एक्स्ट्राची माहिती का देत आहे, तर याच्यावर प्रश्न तुम्हाला विचारले जातात. पितळखोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे. आता ही जी पितळखोरा लेणी आहे ना, ही छत्रपती संभाजी महाराजनगर या जिल्ह्यामध्ये आहे. आपल्याला याच्यावर अजून एक प्रश्न विचारला जातो पहा, महाराष्ट्रातील किंवा भारतातील सर्वात जुनी लेणी कोणती आहे, म्हणजे आता जेवढ्या लेण्या ज्ञात आहेत, माहिती आहेत, त्यापैकी सर्वात जुनी लेणी कोणती आहे, तर त्याचं उत्तर आहे पितळखोरा लेणी. आणि ही पितळखोरा लेणी कुठं आहे, तर छत्रपती संभाजी महाराजनगर या जिल्ह्यामध्ये आहे. आता या पितळखोरा लेणी व्यतिरिक्त छत्रपती संभाजी महाराजनगर जिल्ह्यामध्ये अजून कोणत्या लेण्या आहेत, तर वेरूळच्या लेण्या आहेत, अजिंठ्याच्या लेण्या आहेत. वेरूळ आणि अजिंठ्याच्या लेण्या खूप प्रसिद्ध आहेत. पितळखोरा लेणी प्रसिद्ध नाहीये, पण ती सर्वात जुनी लेणी आहे भारतातील. आतापर्यंत जेवढ्या ज्ञात लेण्या आहेत ना, त्यापैकी सर्वात जुनी लेणी ही पितळखोरा लेणी आहे. त्यामुळे त्याच्यावर हमखास प्रश्न विचारले जातात. आता त्याच्या पुढे पहा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती खालीलपैकी कोण होते.
तर छत्रपती शिवाजी महाराजांचं जे अष्टमंडळ होतं त्याच्यामध्ये सेनापती कोण होते? तर हंबीरराव मोहिते हे सेनापती होते. आता हंबीरराव मोहिते यांच्यावर पिक्चर पण आला होता पहा. आणि जे शिवाजी महाराजांचे जे शिरेर आहेत किंवा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांवर पिक्चर आला होता किंवा शिरेर आहे त्यामध्ये सुद्धा हंबीरराव मोहिते यांचा उल्लेख झालेला आहे. तर बी हे त्याचं उत्तर आहे, हंबीरराव मोहिते. जर तुम्हाला पोलीस भरती रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि पोलीस भरती रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. तसंच गणित व बुद्धिमत्ता चाचणीची पुस्तकं घ्यायची असतील तर 8806068618 या व्हॉट्सअपच्या नंबरवर गणित बुद्धिमत्ता पुस्तक म्हणून मेसेज करा. तुम्हाला घरपोच ही दोन्ही पुस्तकं मिळून जातील. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि पोलीस भरती महाराष्ट्र हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूया. धन्यवाद.